आणि यानंतर पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी। तर पुणे आणि साताऱ्यामधल्या घाटाच्या परिसरामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी। 3 तासामध्ये वांद्र्यामध्ये 114 मिलीमीटर पाऊस, तर मुंबई विमानतळ परिसरामध्ये 89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग। जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी। बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा अप आणि डाऊन मार्गावरती 10 ते 15 मिनिटे उशिरानं। कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह राज्यभरामध्ये मुसळधार पावसाचा फटका। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय। अंधेरी सबवेमध्ये साचलं 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरामधल्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेलंय। दुकान मालकांचं मोठं नुकसान झालं। मुंबईमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे साकेनाका परिसरामध्ये पाणी साचलं। पावसामुळे अंधेरीकडून घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली यासह सांताक्रूजच्या परिसरामध्ये सुद्धा तुफान पाऊस। जनजीवन विस्कळीत। नवी मुंबईमध्ये संततधार पडणाऱ्या पावसाचा वेग वाढलाय। वाशी, ऐरोली, सीबीडी, बेलापूर या भागामध्ये पावसाची हजेरी। सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी मुंबईच्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा। सद्यस्थितीसाठी धरणामधला पाणीसाठा 75.79% जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये धरणं 75% भरल्यामुळे दिलासा। रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। अनेक ठिकाणी पावसानं झोडपून काढल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रायगड जिल्ह्यामधील 6 तालुक्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। वाढत्या पावसामुळे काही भागामधील नद्यांना पूर आलाय। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनामधून या शाळा बंद। रत्नागिरीमधल्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला। अचानक वाढलेल्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून जाताना पती पत्नी थोडक्यात वाचले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। बाव नदीचं पाणी पात्राच्या बाहेर। प्रशासनाकडून नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या सावित्री नदीची पाण्याची पातळी वाढली। महाबळेश्वरमधील पावसामुळे नदीच्या पातळीमध्ये वाढ। महाड, पोलादपूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक सतर्क। रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अनेक नद्यांना पूर आलाय, तर सखल भागामध्ये पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग। मुसळधार पावसाने काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली। अंजनारी इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। दत्त मंदिर परिसरामध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय। रायगडच्या माणगावमधील ढालघर फाट्याजवळ पाणी साचलं। वाहन चालकांची तारांबळ। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तळ्याचं स्वरूप। स्कूल बस सुद्धा पाण्यामध्ये अडकली आहे। विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला। रायगडला मुसळधार पावसाचा इशारा। म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलंय। ढोरजे गावाला जोडणारा पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे 5 गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। मंडणगड तालुक्यामधील भिंगळोली इथे बस डेपो परिसरामध्ये पाणी साचलं। दापोली फाटा, समर्थनगर परिसरामधल्या घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी शिरलं होतं। मुसळधार पावसामुळे रायगडमधल्या रोहा तालुक्यामधल्या सोनगावला या पावसाचा फटका बसलाय। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। रायगडच्या रोहामधील घाटाव परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शेतामधल्या चिखलाचा मलबा पुराच्या पाण्यामध्ये वाहून आल्यामुळे चिखलाचं साम्राज्य, तर ओढ्यांना आलेल्या पुराचा भातशेतीला मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका। महामार्गावरील रायगडच्या खाम कोलाडजवळ वाहतूक कोंडी। पावसाचा जोर कायम राहिला तर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपासून कोकणामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। कशेडी घाटामधल्या बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। स्थानिक प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा महामार्गावरती ओझरखोल इथे दरड कोसळली। मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला। माखजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना।
गुहागरमधल्या पाचेरी आगार इथे रस्त्यावरती दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे गावामध्ये जाण्याचा मार्ग बंद झालाय. गुहागरमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. ग्रामीण भागामधला वीज पुरवठा खंडित झाला. रायगडच्या भिसेखिंडीमध्ये दरड कोसळली. नागोठणे रोहा हा मार्ग ठप्प आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधल्या अनेक भागांना याचा फटका बसलाय. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. भिसेखिंडीमध्ये कोसळलेली दरड स्थानिक प्रशासनाकडून हटवण्याचं काम सुरू झालंय. दरड कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. रोहा तालुक्यामधल्या महादेव खार इथे झाडं कोसळली आहेत. रस्त्यावरती झाडं पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. काही भागामध्ये दरड आल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे कुडाळमधील माणगाव खोऱ्यामधील 25 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला. सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं रुपडं खुललंय. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे बघण्यासाठी पर्यटकांची पावलं सध्या वळू लागली आहेत. साताऱ्यामधल्या कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणामधून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. चांदोली धरणामधून वारणा नदीमधला विसर्ग संध्याकाळच्या वेळेला वाढवला जाईल. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू आहे. चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालाय. कळंबा तलाव आता 100% इतका भरलाय. जिल्ह्यामधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू वाढ होतीये. पुणे शहराला पुन्हा एकदा पावसानं झोडपलेलं आहे. काही भागामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. शहरामधल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. हिंगोलीमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरणीची पिकं सध्या धोक्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये 79% पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी